नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांची मी अनेक वेळेला मुलाखत केली आणि त्यांचं माझ्याबद्दलचं मत फार चांगलं आहे असं ते जाहीरपणे म्हणाले. मनोज जरांगे पाटील हे स्वतःला शारीरिक कष्ट देऊन मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे नेते आहेत आणि त्यांच्या शारीरिक कष्टाची पातळी ही अनेक वेळेला काय आहे ते महाराष्ट्रानं बघितलं आहे. बरं, त्यांच्याबद्दल राज्य सरकारचं आकलन हे अनेक अर्थाने चुकलं असं माझं मत आहे. ते त्यांना ज्या पद्धतीनं बघत होते त्याहीपेक्षा त्यांचा राजकीय चाणाक्षपणा श्री मनोज जरांगे पाटील यांचा वेळोवेळी सिद्ध झाला आणि म्हणून श्री देवेंद्र फडणवीस असतील, श्री एकनाथ शिंदे असतील आणि अगदी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मराठा समाजाचे नेते हे सुद्धा त्यांना जोखण्यात कमी पडले असं माझं मत आहे. आणि म्हणून तो प्रश्न की जो 1982 सालापासून महाराष्ट्रात असा होता की जो खरं तर अनेक वेळेला पटलावरती आला पुन्हा विरून गेला, पटलावरती आला पुन्हा विरून गेला, 52 मोर्चे पण निघाले, पण तरीसुद्धा तो प्रश्न जेवढा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे चर्चेत आला तेवढा आला नव्हता. पण हल्ली त्यांच्या भाषेबद्दल जसं श्री छगन भुजबळ यांना काही आक्षेपाचे मुद्दे होते आणि ते वेळोवेळी त्यांनी मांडले, त्याच्यापेक्षा अधिकचा आक्षेप आत्ता माझ्यासोबत बार्शीचे आमदार आहेत श्री राजेंद्र राऊत यांना आहे. एक तर तुमचं NDTVमध्ये स्वागत आहे. तुमचं भाषण मी ऐकलं, तुमची पत्रकार परिषद ऐकली आणि मला असं वाटलं की तुम्ही आर या पार अशा पद्धतीनंच मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आता बघताय. तर तुम्हाला ठेच लागली मनाला? माझा मुळातच मुद्दा असा आहे की मी कालसुद्धा सांगितलं, सगळ्या बार्शी तालुक्याला किंवा सोलापूर जिल्ह्याला, उस्मानाबाद जिल्ह्याला, बीड या आसपासच्या सगळ्या ज्या ज्या भागामध्ये मी लहानपणापासून काम करतो किंवा काम केलं आहे, एक मराठा महासंघातला चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सगळ्यालाच माझी ओळख आहे. आणि अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी आम्ही सुरुवातीपासून आरक्षणाच्या बाबतीमध्ये माध्यमातून काम या ठिकाणी चळवळीतनं केलेलं आहे. कुणी जरी आरक्षणाचा मुद्दा हातामध्ये घेतला, मग 82 साली अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली, त्यांना त्या ठिकाणी समाजासाठी त्याग करावा लागला. मग त्याच्यानंतर जावळे पाटील असतील, विनायक मेटे असतील किंवा ॲडव्होकेट शशिकांत पवार असतील, आमचे सोलापूरचे दास शेळके, सुनील रसाळे, विजय मुळीक असतील, आमच्या बार्शीतले बाळासाहेब गव्हाणे आहेत, आमचे कोरके सर आहेत, बिटू जाधव आहेत, शंकर गरड, ही सगळी चळवळीतली मारुती काकडे आमचा तो मयत झाला, ही सगळी जी माणसं आहेत ह्या सगळ्यांबरोबर पहिल्या सुरुवातीपासून मी काम केलेलं ह्या चळवळीमध्ये. मग त्याच्यामध्ये कुठला पक्ष वगैरे काही ह्याचा आम्ही कधी संबंध, आमचं राजकारण वेगळं ठेवलं आणि आम्ही आरक्षणाचा मुद्दा हा वेगळा ठेवला. आता मनोज जरांगे दादानं ही सूत्र हातामध्ये आली किंवा घेतली, त्यांच्याकडे असतील किंवा समाजाने त्यांच्याकडं आरक्षणाच्या बाबतीमध्ये पाहिलं एक बाबा चळवळ करायला लागला एक नेता आणि त्याला सगळ्यांनी सपोर्ट करायचा. त्यांच्या ज्यावेळेस आता पूर्वी 58 मोर्चे निघाले, सोलापूरचा जी मोर्चा निघाला होता या ठिकाणी सगळ्यालाच माहिती आहे की त्या मोर्चामध्ये सुद्धा माझी भूमिका फार मोठी होती, सिंहाचा वाटा माझा होता त्यामध्ये. किंवा सगळा मराठा समाज कोपर्डीच्या ताईमुळे जागृत झालेला होता आणि सगळी चळवळ फार मोठी झाली होती. ती काय ते त्यावेळेचं आरक्षण दिलं टिकलं नाही, ह्या काय राजकारणात मला त्याशी जायचं नाही किंवा काही नाही. परंतु आता ही चळवळ उभा राहिली, त्या चळवळीला सुद्धा आम्ही सगळ्यांनीच पाठिंबा दिला आहे. मी असेल, गाड्या घोड्या किंवा प्रत्येक त्या आरक्षणाच्या रस्त्यावरती बसणं, माझा लहान भावानं भाषण करणं ह्याच्यामध्ये किंवा माझ्या परिवारानं. आता नेमकं आम्ही कुठं कमी पडतो किंवा आम्ही मराठा समाजाच्या या भूमिकेमध्ये किंवा समर्थनात, मी विधानसभेमध्ये बोललो, मी पत्र दिलेत तशी. मग नेमकं मी कालच्या ह्याच्यातनं मी एवढं सांगितलं की आता त्यांना इथलं आमचं राजकारण तर विचित्र आहे बार्शीतलं. लिंगायत विरुद्ध मराठा असं पूर्वीपासून 150 वर्षापूर्वी काय माझ्या जन्माच्या अगोदरपासून इथला वाद सगळ्या अख्ख्या राज्याला माहीत आहे. मग योगायोगानं माझ्या घराण्याकडं इथल्या राजकारणाची परंपरा आली. काय आमची इच्छा पण राजकारणात जायची किंवा काही विषय नव्हता, मला काय त्याच्यातलंही अतिछंद वगैरे नव्हता. मी वडील जसे डाव्या चळवळीतले, डाव्या विचारसरणीतले माझे वडील पन्नालाल सुरानांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. मधु दोंडोटे ही सगळी मंडळी बार्शीमध्ये येऊन गेलेत, माझ्या घरी सुद्धा येऊन गेलेत. विनाताई सुराणा ही ती आणि हे, आणि मला मुळात राजकारणाचं काही घेणं, पण ॲक्सिडेंटली योगायोगानं या ठिकाणी गरज सर्व तालुक्याला होती की इथली गुंडगिरी संपवावी किंवा अतिरेक झाला होता आमच्या काही प्रतिस्पर्धेचा, त्याच्यामुळं माझा राजकीय जन्म या ठिकाणी झाला ना. अर्थार्थी काय मला त्याच्यामध्ये काही स्वारस्य नव्हतं, काय नव्हतं. उलटं मी काल पण सांगितलं की आमची विश्वास बारवले म्हणून आमचे सहकारी होते, आज नाहीत, कधी इकडं तिकडं असतात, तो भाग वेगळा. पण
त्यांना बाबा ही सूत्र द्यावी आणि त्यांनी आमदारकीचा गाडा असं मी त्यावेळेस सुद्धा सगळ्यालाच माहीत आहे. आणि राजकारण करण्याचं किंवा राजकारणाचं संबंध नाही, परंतु आम्ही प्रामाणिकपणानं सगळीच मराठा समाजासाठी भूमिका मांडत असताना आता की कुणाचं ऐकून दादा माझ्यावर पण घसरायला लागला. आता एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, सारखंच मला पण ती टार्गेट करायला लागले. अरे आम्ही काय कुणाची काही उचल घेतली का काय, आमचं काय घेणं देणं कोणाशी कुठल्या आता लोकप्रतिनिधी म्हणून मी सगळ्यांनाच भेटतो. मी एकनाथ शिंदे साहेबाला भेटतो, देवेंद्र फडणवीसांना भेटतो. आता त्यांनी थोडी 4 कामं मी सत्ताधाऱ्याला गेलोच पाठिंबा दिला नाही, आपल्या विरोधी पक्षाला पाठिंबा दिला. का तर माझ्या मतदारसंघातली पार्श्वभूमी बघून मला या ठिकाणी माझे विरोधक उद्धव ठाकरे साहेबाकडनं लढले होते आणि मी अपक्ष लढलो होतो. मग आता त्यांचं सरकार आल्यानंतर ही तर मला विरोधी भूमिकेतला मी, त्यामुळे मी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला आणि या बाबानं ती सरकार आलं आणि त्याची कदर करून शिंदे साहेबांनी किंवा फडणवीस साहेबांनी किंवा अजितदादांनी जरा थोडं मला 4,000 कोटीची विकास कामं वगैरे 4,000 कोटीचं सगळं म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत निधीसहित बचत गटासहित असं जर पाहिलं तर जवळपास 4,000 कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला. चांगली कामं या ठिकाणी मी करू शकलो. तुमची कालची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकूण त्यांनी 6 वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि 2-3 वेळेला आपल्या आईवडिलांची पण त्यांनी शपथ घेतली. आता मला पुन्हा एकदा तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही आता ह्या मुलाखतीमध्ये जे काही सांगणार आहात ती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथच आहे तुम्हाला? हो, काय माझं दैवतच आहे ती. म्हणजे त्यांना आदर्श म्हणूनच मी राजकारणात, समाजकारणात किंवा ह्या माझं काय सार्वजनिक जीवन आहे त्याच्यामध्ये काम करतो. पण आता मग पहिलं सांगा की तुम्हाला फोन आला एकनाथ शिंदेंचा, ते म्हणाले की आता जाऊ नको, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मिटेल नाही तर नाही मिटेल. मी ज्यावेळेस पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेबांनी उपोषण सोडलं, दुसऱ्या वेळी ते उपोषणला बसले, ते सगळे सोयरीचा अधिसूचना निघाल्यानंतर सुद्धा. मग मला काही आपले समाज बांधव बार्शीतले म्हणले, भाऊ तुमचं जरा शिंदे साहेब पण थोडं ऐकतात, फडणवीस साहेब ऐकतात, थोडी मध्यस्थी करा आणि हा प्रश्न कसा तरी मिटवा. म्हणून मी त्या ठिकाणी जरांगे दादांना भेटायला गेलो. त्यांचे काही कडचे 4-5 जण होते, त्या सगळ्यांबरोबर चर्चा केली. नेमकं काय विषय आहे, काय करायला पाहिजे काय ना, अशी आमची चर्चा झाली. तिसऱ्या वेळेच्या उपोषणाची गोष्ट नाही, दुसऱ्याच असेल बहुतेक. मग सगळ्यांबरोबर चर्चा वगैरे केली. शिंदे साहेबाला पण सांगितलं, त्यांनाही भेटलो आणि दादांना भेटून मी परत ते रोडचं एक हस्तांतर होतं मुंबईला, रोडवरच आम्ही चर्चा करत होतो. मी, शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पण तिथं होते, पण ती बाजूला होती. त्यांना हा विषय त्यांचा सांगितला दादांचा, सगळे सोयऱ्यांचा जो अधिसूचना केलेली आहे त्याचं कायद्यात रूपांतर करा असं त्यांची मागणी वगैरे. ठीक आहे म्हणले, ती दोघं पण म्हणले बसू आपण ह्याच्या बाबतीमध्ये सगळी चर्चा करून आपण सकारात्मक निर्णय घेऊ. मग मी तो निरोप घेऊन परत माघारी गेलो. त्यांचं फोनवरनं बोलणं गेलं आणि त्यावेळेस पण सांगितलं की बाबा त्यांची एक मागणी आहे की ती गुन्हे दाखल जी झालेले आहेत ते गुन्हे तेवढे महाग घ्या, ते पण घ्यावं तुम्ही म्हणलं. कारण या ठिकाणी आंदोलन प्रत्येक समाज करतो किंवा प्रत्येक कुणी ना कुणी करत असतं विविध मागण्याकरता, आणि असे गुन्हे झाल्यानंतर ती माघारी घ्या अशी विनंती केली. ठीक आहे म्हणले, आपण त्याच्या बाबतीमध्ये पण सकारात्मक हे करू. आणि परत मला आणखीन ॲडिशनल असं वाटलं की हा माणूस लढतोय, ती SITची सुद्धा ह्याची चौकशी होऊ नये, त्या समाजामध्ये प्रतिक्रिया तीव्र उमटली, मंडळात घोषणा झाली. हां, तर ते नका म्हणलं करू असं मी त्यांना पण विनंती केली. फडणवीस साहेबांना पण बोललो आणि शिंदे साहेबाला पण असं नका करू. ठीक आहे म्हणले, आमच्या वतीनं शब्द दे, SITची चौकशी आम्ही माघारी घेतो म्हणले. आणि ती उपोषण सोडायला आम्ही ज्यावेळेस प्रयत्न करत होतो त्यावेळेस मग शिंदे साहेबाला पण बोललो. शिंदे साहेब म्हणले, बा राजेंद्र, ते जरांगीदादांचा ऐकतात का नाही हा विषय वेगळा आहे म्हणले, तू माघारी आहे म्हणले, राहू दे, कशाला तू हे भानगडीत पडतो. नका म्हणलं मी साहेब, तसं काय करू नका म्हणलं. मग शंभूराजेंचं माझं मग म्हणले, शंभूराजेंना तू बोल. शंभूराजे देसाई आम्ही बोललो, बुमरे मामा आम्ही सगळेजण गेलो, उपोषण पण सोडवलं. आणि उपोषण सोडल्यानंतर परत मी ज्यावेळेस मराठा काही आमदारांची काही जणांच्या बैठका किंवा सातत्यानं चंद्रकांत दादांबरोबर चर्चा करत होतो. व त्यांना काय बोलत जाऊ नका, कशाला आपलं लांबवायचं. आता आपलं विकास आघाडी आणि महायुती असा वाद आहे म्हणलं, त्यांना कशाला त्या भानगडीत घेता म्हणलं आपण. अशा पद्धतीने ह्या चर्चा सगळ्या चालू होत्या. आणि मी परत पण त्यांना भेटायला जे जायचं होतं, माझ्या आतड्याला इन्फेक्शन झालं होतं, मला जरा थोडं त्रास होत होता, म्हणून मी काहीतरी 10-12 दिवस त्यांना उशीर झाला जायला. तर त्यांनी भडकलेच, हाती मला संडासात बसले काय.
तरी पण मी काय बोललो नाही, काय नाही, जाऊ दे मी कशाला आपल्याला लांबवायचं. असे 3-4दा आमची इथली काही जण ते आमच्या प्रतिस्पर्ध्यांचे काही कार्यकर्ते. तुमचं मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचं आकलन काय? नाही, मला लक्षातच येत नाही की त्यांची जी ही मागणी आहे मुळात सगळे सोयऱ्यांची. आता मीच प्रश्न विचारतो एक मराठा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांना, अरे बाबा तुम्हीच गुलाल कोणी उधळून घेतला? नवी मुंबईला मुख्यमंत्री आले. बरं, जुना इतिहास जर पाहिला तर अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली. एवढी तीव्रता किंवा सरकारनं गांभीर्याने घेतलं का? तरी सुद्धा मनोजदादाच्या त्या उपोषणाला सरकारनं गांभीर्याने घेतलं. आम्ही बघतोय सगळे चळवळीतले कार्यकर्ते. तुम्हाला मुख्यमंत्री उपोषण सोडायला आले, शंभूराजेनं सोडलं, आम्ही सोडायला आलो, आम्ही 5-5 आमदार भेटायला आलो. आम्हाला त्या मीडिया पुढे उभा करता, कोर्टात उभा केलं जर कटऱ्यात. बरं, आम्हाला काय बोलता येणार? आम्हाला काय वाद घालायचा का त्यांच्याबरोबर किंवा समाजापुढं काय फजिती बिजिती करायची का? आमचा उद्देश कुठला तसा नव्हता. पण उठसूट ती जी पण मध्यस्थीकरण किंवा जी जाईल त्यालाच धुवायला लागलेत ती भाषणामध्ये, काय पण बोलायला लागले. आता एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं, 4-4दा झालं. आता ती काल तर ते माजलगावच्या सभेत त्या राजेंद्र राऊताच्या दारातच मी सभा घेईल, त्यांच्या ताईलाच विचारा आरक्षणाची गरज मराठ्यांना आहे का नाही. आईला ऐकलं का ताई? ते तुम्ही नाही ऐकलं. पण ते जे मनोज जरांगे म्हणतात ते प्रश्न तरी तुम्हाला माहित आहेत का? हे ह्यांना प्रश्न विचारा म्हणाले. ते तुमच्या मिसेसना प्रश्न विचारा, ताईंना विचारा म्हणले. आरक्षण आहेत ना सगळ्या मराठा समाजामध्ये आरक्षणाची तीव्रता आहे. बरं, मीच प्रश्न त्यांना विचारतो. मी काय सरकारची बाजू घेत नाही किंवा मला हुजरेगिरी कोणाची करायची नाही. आता आपण पण एवढे सिनियर पत्रकार म्हणून आपल्याला पण त्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत साहेब, की आतापर्यंत जे सरकारनं शिंदे समिती नेमली किंवा कुणबीचे दाखले शोधले, 1870 पासूनचे दाखले मी हुडकून काढले, 1930 पर्यंतचे 18,000 नोंदी बार्शीतल्या हुडकून काढले. तुम्ही ते दिले? मी काढले. परत म्हणजे सगळ्या अधिकाऱ्याला घेऊन उर्दू शिक्षक सुद्धा मी आणले आणि ती शोधत बसलो. सगळी ज्यावेळेस ECBCचं आरक्षण पूर्वी दिलं होतं सरकारने, त्याचे 17,000 दाखले मी 1 महिनाभर कॅम्प घेतला. मी सगळ्यात मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ती दाखले पण दिले. मी कुठं कमी पडलेलो नाही. आता वधूवर परिचय मेळावा असेल, सामूहिक विवाह असेल, मराठा समाज कुठल्या चळवळीत, आता मराठा मंदिराचा विषय आहे, छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी आहे, किंवा कुठल्या चळवळीत आम्ही कमी पडलोच नाही, पडणार पण नाही. कुणीही नेतृत्व करू द्या मराठा समाजाच्या आरक्षणाचं किंवा मी माझा परिवार आम्ही ताकदीनं सगळ्या जणी मागं समाजाचं जातो. आम्ही कधीच मनोज जरांगे नेमका हवंय काय मलाच लक्षात येईना त्यांचं काय विषय आणि काय नाही. आता बार्शीमध्ये सारखंच बोलायला लागले म्हणून मराठ्यांच्या पोरांनी काय केलं, इथल्या काही जणांनी ते शिंदेनं वगैरे, ती संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आणि तुमचा कार्यकर्ता नाही. त्याचा काही संबंध नाही. ती पहिल्यापासून त्यांनी विलासराव देशमुखांच्या सुद्धा झटाझटी केली होती अंगाला आरक्षणासाठी. हो, विलासराव देशमुख रेकॉर्ड आहे पॉलिटिशियनला. आणि ते तुमचे कार्यकर्ते नाही आहेत. माझा आता ती मराठा समाज म्हणून माझ्याबरोबर येतो जातो बसतो, तो मुद्दा नाही. तो सगळीकडे जिथं जिथं मराठा विषयी निघल तिथं तो ॲग्रेसिव्ह असतो. त्यांनी 11 प्रश्न विचारले. 11 प्रश्न. आणि विलासराव देशमुखांना सुद्धा त्यांनी झटझोम केली होती. आणि कुठला पण बाहेरचा नेता बार्शीत यायचा म्हणलं, पोलीस स्टेशन त्याला उचलून आत टाकायचं, स्थानबद्ध करायचं. ते 11 प्रश्न काय आहेत? 11 प्रश्न म्हणजे गेल्या वेळेस ती खासदार निवडून आली महाविकास आघाडीचे. दादाने सांगितलं की महायुती आपल्याला आरक्षण देत नाही आणि त्यांना मतदान करू नका, ह्यांना पाडा ठेवा त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये. आले 31 खासदार निवडून. द्यावं खासदारांनी. त्यांनी विचारलं शिंदेनी किंवा त्यांच्याकडनं तुम्ही जाहीरनाम्यात वधवून घ्या की महाविकास आघाडी तुमच्या शब्दाला मान ठेवून जर उद्या मराठा समाजानं महाविकास आघाडीला मतदान केलं, ज्यांना मतदान करणार आहेत त्यांच्या जाहीरनाम्यात तर घ्या ना तुम्ही. म्हणजे बाबा उद्या आम्ही सरकारमध्ये आलो तर ओबीसीतनं आरक्षण देऊ, लिहून घ्या म्हणले. किंवा किती दिवसात तुम्ही आरक्षण देणार ते लिहून घ्या तुम्ही. आणि जर उद्या मराठा समाज फसला तर त्यांना प्रश्न विचारला की मनोज दादा तुमच्या सहित कुठल्याच नेतृत्वावर मराठा समाज कधी विश्वास ठेवणार, असे 10-11 प्रश्न त्यांनी विचारलेत. आता विचारले मराठा समाजाच्या सगळ्यांनी. मूळ बार्शी तालुका जो आहे ना तो मराठा चळवळीचं केंद्र आहे. पण त्याहून सगळ्यात मोठा प्रश्न विचारलाय तुम्ही. तुम्ही असं म्हणत आहात की मनोज जरांगे पाटील यांच्याकडे काय मराठा समाजाची मालकी आहे का? बरोबर आहे ना. ही समाज जो आहे ना ती मी प्रामाणिकपणाने सांगतो, मी जरी चळवळीत काम करत असलो आणि लोकप्रतिनिधी असलो ती माझ्या कुटुंबाचा मी नाही आहे. सगळा तालुका किंवा ही जनता माझी मालक आहे. मी सार्वजनिक जीवन जगतोय. आता जरंगे दादा राहिलेलं नाही. समाजाची पूर्ण
ती मालमत्ता आहे. हं. त्यांनी व्यवस्थित एक शब्द जर चुकून बोलले किंवा काही जर बोलले तर ते अख्ख्या समाजाचा शब्द आहे. हं. ही तर सगळ्यांनी मान्य करावं लागेल. मग तुम्ही व्यवस्थित बोला ना. तुम्ही मुख्यमंत्र्याला शिव्या देता, हं. तुम्ही रिटायर जजला शिव्या देता, हं. तुम्ही सगळ्याच मराठ्याच्या नेत्यांना पण शिव्या देता, अरे तुरे बोलता, एकिरीवर बोलता. हं. असं कशामुळे करता तुम्ही? काय कारण काय? म्हणजे नेमकं शिव्या देऊन प्रश्न सुटणार आहेत ते का? पण फ्रस्ट्रेशन म्हणून असेल ना ते, की एवढी वेळेला मी उपोषण केलं काही होत नाही, हे फ्रस्ट्रेशन असेल. अहो साहेब, मी एवढंच उत्तर सांगतो नम्रपणानं की ज्या अण्णासाहेब पाटलांना आत्महत्या करावी लागली 82 साली दुर्दैवाने घटना. हं. तसं जेवढे पण आतापर्यंतच्या नेत्यांनी आंदोलन केली सगळ्यात मोठा मान जरांगे दादाला दिला असेल सरकारनं. तहसीलदार सर सुद्धा लवकर उपोषण सोडायला जात नाही साहेब. मुख्यमंत्री उपोषण सोडायला गेले, मंत्री गेले, खासदार गेले, आमदार गेले, विनवणी केली. किद्दा तरी एवढा मान मला वाटत ना म्हणजे पण ही सरकारची चूक आहे का प्रयत्न होता सरकारचा मार्ग काढण्याचा? नाही, मी सरकारची ही करत नाही, बाजू घेत नाही किंवा काही नाही नाही, साहेब. आता माझ्याबद्दल पण गैरसमज होईल, परंतु माझ्या चळवळीच्या कार्यकर्ता म्हणून जेवढं ह्या सरकारच्या पिरियडमध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक निर्णय घेतले. मग कुणबीजाचा प्रमाणपत्र शिंदे समितीनं, आता कलेक्टरला सरकारनं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखालच्या मंत्रिमंडळाने आदेश दिल्याशिवाय कलेक्टरांनी ही नोंदी हुडकल्या का? मला सांगा तुम्ही. थोडा वेगळा प्रश्न विचारतो. हां, महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की तुमचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी कधीही, कारण काल पण ते वेगळ्या माध्यमांना मुलाखती देताना म्हणत होते आणि त्यांनी जाहीरपणे पण म्हटलेलं आहे की श्री एकनाथ शिंदे यांनी एकदा तरी सांगावं की माझ्यामुळे कुठे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला कुठे अडथळा आला आहे. प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सातत्यानं मनोज जरांगे पाटील हे टीका करतात. तुमच्या आकलनाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी कधीतरी या आरक्षणाला बाधा यावी असं काही वर्तन केलं आहे का? कारण त्यांचा सगळा राग जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अधिक आहे. मला तर कधी दिसलेलं नाही. आणि ज्या दिवशी मला असा संशय सुद्धा येईल त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांचे माझे कुठले संबंध असणार नाही. म्हणजे कधीही देवेंद्र फडणवीस यांनी असा प्रयत्न केला नाही. मी जेवढं आतापर्यंत भेटलो किंवा त्यांच्याबरोबर काम केलं, एकदा सुद्धा मला कधी त्यांनी असं कुठला विरोध केलाय किंवा मराठ्याचा द्वेष केलाय असं मला तर दिसलेलं पण मग जरांगेंचा फडणवीसांना विरोध का? मला तर काही लक्षात आलं नाही. मला तो काय राजकारणाचा भाग आहे? आता ती त्यांनाच विचारलेलं योग्य कारण काल सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की एकनाथ शिंदे तुमचे बैर नाही, देवेंद्र फडणवीस तुम्हारी खैर नाही. आणि मग जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मनोज जरांगे यांचं पण नाव घेतलं की हे 5-10 लोक असे आहेत की जे सातत्यानं माझ्यावरती टीका करतात. तुमचं आकलन काय त्याबद्दल? नाही, मला तर कधी जाणवलं नाही. आता मराठा समाजातले आम्ही असंख्य जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आता मी तर अपक्ष आहे, त्यांना समर्थन दिलं सरकारला. 55-60 तर मराठ्याचे आमदार असतील, खासदार असतील, बरेच. आता मराठे भाजपमध्ये 55-60 तर आमदार मराठ्याचे असतील बहुतेक, माझ्या म्हणजे अंदाजे. त्यातल्या 115 लोकांना पाडा असं म्हणतायत जरांगे पाटील. मला मुद्दा आहे की आता जी ती ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे मराठ्याचे जेवढे आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या भावाची भूमिका ही मराठा समाजाची, संख्या पण जास्त आहे. राजकारणामध्ये जास्त वेगळ्या संस्था आहे, राजकारणामध्ये ॲग्रेसिव्ह असलेला मराठा समाज आहे. NDTV पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. हा मुलाखतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. थोडासा बालिश वाटेल प्रेक्षकांना, कारण मी त्यांना थेट शपथच घ्यायला लावणार आहे, कारण ही इनसाइड स्टोरी आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांच्याशी न्यायाधीश काय बोलले, श्री एकनाथ शिंदे काय बोलत होते, महाराष्ट्र राज्याचे मंत्री काय बोलत होते ते माध्यमांनी बघितलं. पण राजा राऊत यांच्यासारखी मंडळी अशी होती की जी मध्यस्थाचं काम करायची, पण प्रत्यक्षात काय ट्रान्सपायर झालेलं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ते काही कळलं नाही. सो आधी तर राजाभाऊ, तुम्ही जी काल जाहीर शपथ घेतली तशीच तुम्ही शपथ घेणार आहात आता, की तुम्ही जे सांगाल एकदा घ्या बरं शपथ. तुम्ही मी जे सांगणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की ज्या गोष्टी तुम्ही मला काही विचारणार ते काय सत्य कथा ती मी प्रामाणिकपणाने सांगतो. आईवडिलांची शपथ. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जेव्हा तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेलात आणि सगळे सोयरे याच्याबद्दल तुम्ही त्यांना विचारलं, त्यावेळेला काय त्यांनी उत्तर दिलं? त्यांच्याकडची जी 2 माणसं होती, मी नावं नाही सांगणार त्यांची, ते मला एवढंच म्हणाले की ती सगळी सोयरीची जी अधिसूचना निघाली आहे त्याचं कायद्यात रूपांतर करा. आम्ही म्हणलं त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यावरती सुनावण्या वगैरे होणं गरजेचं असते. म्हणलं ती कोर्टात टिकणार नाही. आता तुम्हाला काय करायचं म्हणले, टिकून न टिकू मी काढून टाका. प्रामाणिकपणाने सांगतो मी. त्याचा अर्थ असा त्यांना प्रश्न मिटवायचा नव्हता. ती त्यांच्या जवळचे 2 जण म्हणले, ते जरांगे स्वतः ह्याच्या बाबतीमध्ये तसं म्हणले नव्हते, पण त्यांची 2 माणसं म्हणतात म्हणजे
ह्याचा अर्थ काय असेल ती देव जाण. नाही ते काय म्हणाले ते पुन्हा एकदा सांगा. ते असं म्हणाले की सगळे सोयरीची जी अधिसूचना आहे त्याचं त्याला 7-8 लाख हरकती आलेल्या आहेत. मी सांगितलं त्यांना 7-8 लाख हरकती आल्यात, त्याच्यावर सुनावण्या वगैरे होणं गरजेचं आहे, नाहीतर कोर्टात टिकणार नाही. तुम्हाला काय करायचं, टिकून नाही तर निकून ती एकदा काढून टाका, पुढचं पुढं बघू काय करायचं. ओके, म्हणजे ते सकारात्मक पण घेता येतं ना, की बाबा सरकारनं आदेश काढला, आमच्या सांगण्याप्रमाणे काढला. पण तुम्ही कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यात मोठा खुलासा केला ते 2 राज्यांना पाडण्यासंदर्भात. नेमकं काय घडलं होतं? साताऱ्याची त्यावेळेस तिथं काही कार्यकर्ते आलेले होते, मी पण होतो, माझ्याबरोबर बार्शीतली पण बरोबर एक 15-20 जण होते. त्यावेळेस म्हणले हे उदयनराजेंचा विषय निघाला, कमी मतानं निवडून आले वगैरे, तिथं काही साताऱ्याचे कार्यकर्ते बोलत होते. आम्ही म्हणले मी फुकलं असतं तरी राजे पडले असते, पण राजे आहेत म्हणून म्हणलं जाऊ द्या म्हणले. कोण म्हणाला? जरंगे दादा म्हणाले, स्वतः म्हणाले, शपथपूर्व सांगतो, महाराज शपथ घेऊन सांगतो. हां म्हणले ती. हे फक्त त्यांच्याबद्दलच बोलले का आणखी कुठल्या गादीबद्दल बोलले? कारण शाहू महाराज पण निवडून आलेत कोल्हापूरला. नाही, उदयनराजेंचा विषय निघाला होता, ओके. शाहूराजेंचा विषय निघाला होता, त्यांचा विषय राजेंबद्दल जे विषय निघाला त्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट ते होतं. जरांगेचे सल्लागार कोण आहेत? एकनाथ शिंदे? नाही, ती आपल्याला काय त्याच्यात त्यांच्यात काय त्या भानगडीत आपण पडलो नाही ना, आपल्याला कणाचं काय ते कर्तव्य नाही काय नाही. अंतरवली सराटीमध्ये जो पहिला लाठी हल्ला झाला, नेमकं काय घडलं त्या दिवशी? नाही, ते आम्ही TV च्या माध्यमातूनच पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी काही चकमक घडली आणि लाठीचार्ज वगैरे झाला. TVला आपण पाहिलेलं होतं. काय त्यावेळेस काय एवढं तिथं असं कोणाचंच लक्ष सुरुवातीला गेलेलं नव्हतं. ज्यावेळेस ती लाठीचार्ज वगैरे काय झाला, ते TVवर आलं, त्यावेळेस सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. तर तुम्ही असं म्हणालात की गर्भितपणे मला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत लाठी हल्ल्याच्या. तुमचं जे आकलन नाही म्हणलं नव्हतं. आणखी कुठल्या अशा गोष्टी माहिती आहेत तुम्हाला की ज्या महाराष्ट्राला कदाचित माहिती नाही? तुम्ही 5 वेळेला गेलात एकूण. 5 वेळेला गेलो, पण ज्या ज्या काही दिसले ते काय आणखीन सांगण्यासारखे नाही. जशी जशी वेळ येईल तशी सांगेन, परंतु जी प्रामुख्यानं मी 3 गोष्टी सांगितल्या शपथपूर्व. एक तर उदयनराजे साहेबांचा विषय. पण तुम्ही असं स्वतःला आवरून का ठेवताय? कारण आज नाही, त्यांच्याकडे येऊ द्या ना, अच्छा येऊ द्या ना, त्यांना काय काय बोलायचं ना, मग समाजासमोर मला पण थांबणार नाहीत, ते तुमच्यावर असंच मी पण उत्तर देणार त्यांना. लोकशाही शेवटी, त्यांनी मला काय बोललं तर मी पण बोलत राहणार आहे. मी काय गपची बसणारा थोडाच कार्यकर्ता आहे, मी पण चळवळीतला कार्यकर्ता आहे. मला काय राजकारणाशी घेणं देणं नाही. आणि मी तुम्हाला पण माहित आहे, तुम्ही जवळचे आहे. तुम्ही SITची चौकशी थांबवली, हे बरोबर आहे? मी स्वतः शब्द टाकला शिंदे साहेबाला आणि देवेंद्रजींना, दोघाला पण टाकला. अजिबात म्हणलं असलं करू नका, योग्य होणार नाही, आणि तुम्ही म्हणलं थांबवावंच लागेल असं मी अधिकारवाणी बोललो. आणि तो निरोप घेऊन मी तिथे गेलो. त्यांनी शब्द सुद्धा दिला, क्लोज म्हणून बंद. आणि ज्यावेळेस शंभूराजे देसाई साहेब होते, ती मुद्दा राहिला होता बोलायचा त्यांच्या शंभूराजेंच्या त्यांच्या चर्चेत. मी प्रामुख्यानं मी तिथं डिक्लेरेशन करायला लागलं. आणि मनोजदादा जरांगे स्वतः म्हणले की देवेंद्र फडणवीसांचं माझं बोलणं झालं, म्हणले SITची ती चौकशी डिसमिस करतो मिली, असं त्यांचं स्टेटमेंट आहे त्या दिवशी. तुम्ही किती वेळेला देवेंद्रजींना त्यांच्याशी बोलणं करून दिलं फोनवरती? बहुतेक 2 वेळेस बोलणं झालं. किती वेळ बोलले देवेंद्र त्यांच्याशी? जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक 15 मिनिट एकदा बोलले, आणि एकदा काहीतर एक 5-6 मिनिट बोलले असतील. 5-6. ही केव्हाची गोष्ट आहे? मी ज्यावेळेस गेलो त्यांच्यावर भेटायला. शेवटच्या वेळेला कधी तुमचा आणि देवेंद्रजी? ते त्यांच्या दोन्ही उपोषणच्या मध्ये शंभूराजेनं आम्ही जे सोडवलं होतं त्याच्या थोडं म्हणजे त्या उपोषणच्याच पिरियडमध्ये मी गेलो होतो. आणि मुख्यमंत्र्यांशी किती वेळेला बोलणं करून दिलं? मुख्यमंत्र्याचं नाही बोललो, मुख्यमंत्री मला बोललो. अच्छा, तुमच्या फोनवर बोलले? माझ्या फोन. तुम्ही फोन त्यांना दिला? कुणाला? नाही, मलाच बोलली होती माझ्या फोनवर. तुम्ही सांगितलं की उपोषणाचं राहू दे आता, ते काय ऐकण्यासारख्या नाहीत वगैरे? नाही, मला मुख्यमंत्री ज्यावेळेस मी बोललो, साहेब मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो, अरे जाऊ दे राजेंद्र, तू महागारी आहे म्हणले, ती काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतायत, म्हणून मला महागारी आहे म्हणले मुख्यमंत्री. म्हणजे याचा अर्थ असं, मुख्यमंत्र्यांचं त्यांच्याबद्दलचं मत असं झालेलं आहे की आपण काही सांगितलं तरी जरांगे पाटील काही ऐकत नाहीत. नाही, आता कोणाचंच ऐकत नाहीत ना, ती मुख्यमंत्र्याचंच काय. आता मुख्यमंत्री स्वतः उपोषण सोडायला गेले, वाशीला जाऊन त्यांनी अधिसूचना तिथं सगळे टायपिस्ट, ती भांगे, सचिव, सगळी मंत्रालयच तिथं वाशीला आणलं होतं ना. सगळं त्यांनी ड्राफ्ट कोणी बनवला? जरांगे पाटलांचा आर्थिक व्यवहार कोण बघतं? काय ते आपल्याला माहित नाही. खाजगी जीवनातलं काय आपण नाही, त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल थोडंच मी विचारतो. ही जी चळवळ आहे, ह्या चळवळीला सपोर्ट कोणाचा आहे? नाही, कसं आहे, ही चळवळ जी आहे ना, आता मी मग सांगितलं, आता मी एक मराठा कार्यकर्ता म्हणून, आता सगळेजण जर पोर आली, भाऊ आम्हाला गाड्या पाहिजे काय जे असेल ती, मी पटक करणं देतो, नाही म्हणलंच नाही ना कधी. असंच सगळ्या मतदारसंघातनं कोणी ना कोणी
राजकीय नेता किंवा काही सगळी गरजवंत सगळं मराठा समाज बांधव स्वतः पण काय जातात, काय कोणी गाड्या पण देत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं समाजासाठी योगदान देतं की कोण छोटा असो अगर मोठा असो. कारण मी प्रश्न यासाठी विचारला की सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचे वेगवेगळे निरेटिव्ह सेट यासाठी करता आले नाहीत की ते आर्थिकदृष्ट्या तरी किमान ह्या सगळ्या मोहमायेपासून दूर आहेत, असं माझं त्यांच्याबद्दलचं आकलन आहे. नाही त्याच्या बाबतीत आपल्याला काही त्यांची माहिती नाही. त्यांचं पहिल्यांदा व्यवसाय तुम्ही- अमुक तमुक ठीक काय आहे. असलं ज्या वेळेला तुमच्या फोनवरून देवेंद्र फडणवीसांशी ते बोलले त्यावेळेला दोघांचं संभाषण कसं होतं? नाही त्यांनी दोघं बोलत होते, आम्ही बाजूला थांबलो होतो. तुमचाच फोन होता पण तुम्ही बाजूला हा, मी बाजूला थांबलो होतो. म्हणजे माझा फोन असला तरी मी बाजूला थांबलो. त्यांचं काय दोघांचं बोलणं ठीक आहे. ऐकलं नाही. पहिल्यांदा तुम्ही जे गेलात ते देवेंद्रजींनी सांगितलं म्हणून गेलात? नाही 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 नाही, तसं नाही. नाही, पहिल्या भेटीला अजिबात नाही. देवेंद्र तुम्ही कधी त्यांनी सांगितलं म्हणून गेला? अजिबात काही संबंध नाही. कारण असं परसेप्शन आहे की देवेंद्र फडणवीस सांगतात तर तुम्ही जाता. नाही 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 नाही. मराठा समाजातली सगळीच मला मुलं म्हणाली, भाऊ तुम्ही काहीतरी जरा सरकारची तुम्ही जरा बोलणार आहेत हे आहेत, तुम्ही जरा थोडं काहीतरी प्रयत्न करा आणि हा विषय थोडा मार्गी लावा. म्हणून मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता फक्त समाजाच्या हितासाठी. बाकी ह्याच्यामध्ये दुसरा काय ह्याच्यात कुणाचा संबंध नव्हता. पहिल्यांदा तुम्ही गेला तेव्हा काय चर्चा झाली तुमची? कुणाची मी विनंती केली, दादा नेमकं काय करायचं काय नाही. ती सगळंच हे विषय आरक्षणाची येत होते आणि ती निरोप घेऊन ती सगळे सोयरेचा मुद्दा होता. आता ती सगळे सोयरेज तर आधी सूचना निघाली होती. मग त्याच्यात आणखीन काही मुद्दे आम्हाला त्यांनी हातानं लिहून मनात हातभर काढून दिलं त्यांनी? नाही, त्यांनी लिहून दिले. आणखीन आणि ज्यादा म्हणले ह्याच्यात आणखीन हे ॲडिशनल करा. ते काय त्यांची आणखीन मागण्या वाढतच चालल्या ना. मग त्यांना प्रश्न मिटवायचा की नाही? नाही मलाच लक्षात येत नाही काय त्यांच्या डोक्यात आहे. ती मला पण लक्षात येत नाही, असंख्य मराठा समाजाच्या पण लक्षात येत नाही नेमकं काय करायचं. ती तुम्ही आज बोललात बाकीचे लोक का नाही? बरं मला एवढं सांगा, मी ज्यावेळेस शंभूराजांबरोबर बोललो होतो, त्यांचं तिसरं उपोषण होतं बघा स्वतःहून सोडलेलं, त्यावेळेस सुद्धा मी प्रामाणिकपणाने सांगतो की त्यावेळेस सुद्धा मी शंभूराजांना बोललो तर मला म्हणाले शंभूराजे की आपण असं करू, मुख्यमंत्री साहेबाची त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक लावू. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक लावू. तसं तुम्हाला व्हॉट्सअपवरती दादांना आपण पत्र पाठवू अधिकृत शासनाचं, आणि सह्याद्री अतिथीगृहावरती दादांनी यावं आणि काही लाईव्ह असली त्यांची इच्छा तर लाईव्ह बैठक करू आणि काय जी मागणी आहे ते त्यांच्याबरोबर चर्चा मुख्यमंत्री साहेब स्वतः करतील असं शंभूराजे मला म्हणाले. शासनाच्या वतीनं मी तसा शब्द त्यांना द्या. त्या दृष्टिकोनातून मी दादांना बोललो. मला स्पष्ट म्हणाले की अजिबात मी तिकडं मुंबईला वगैरे बैठकीला येणार नाही, मुख्यमंत्र्याला यायचं असलं तर संभाजीनगरला या, तिथं काय असेल ती चर्चा होईल. परत मी शंभूराजांना बोललो, राजे ते दादांचं असं मत आहे. अरे राजेभाऊ म्हणले कसं करायचं, मुख्यमंत्र्यांनी किद्दा जायचं. तर म्हणले असं करू, म्हणले साताऱ्याला वाघनाक्या आल्या होत्या, त्याचा कार्यक्रम उद्या आहे म्हणले माझ्या त्या भागामध्ये. तेवढा कार्यक्रम झाला की परवा दिवशी मी उपोषणाच्या दिवशी, ती उपोषणाला ज्या दिवशी बसले काय तारीख मला आठवत नाही, त्या दिवशी आपण सकाळी 9 वाजता तिथं दादांची भेट घेऊ, आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेऊ आपण आणि चर्चा सगळी करू. काय जे दादाला म्हणायचं ते आपण CM साहेबाला निरोप देऊ असे. तर ते म्हणले काय सुद्धा नाही म्हणले, आता शंभूराजे देसाई नाही कोण नाही काय नाही, यायचं असलं तर माझ्या उपोषणाच्या ठिकाणी या. दादा स्वतः म्हणले मला. हा काय हेकटपणा असतो मला म्हणायचं. आता सगळ्यांनी ओळखून घ्यावं तर नेमका काय प्रकार आहे ती मलाच कळायचं लक्षात येत नाही त्यांचं. बरं मी मध्यस्थी केली ती गुन्हा केला का? मी मध्यस्थी केली म्हणून गुन्हा केला का? अशी भावना तुमच्यासारखी अशी सगळ्यांचीच आहे. हा तेच मी विचारतो, अशी किती मराठा आमदारांची भावना आहे? अहो कुणी पण जाऊ द्या, त्यांनी शिव्याच खाल्लेल्या आहेत. जी पण मध्यस्थीला गेलं त्याला वाकडंच बोलते. कुणाला वाकडं बोलणं फक्त कशामुळे मला काय लक्षातच येत नाही त्यांचं नेमकं काय. आता काय आमच्याकडनं काय चूक झाली आणि काय झाली, आणि ह्यानी म्हणलं आणि त्यांनी म्हणलं, काय आमचा संबंध आहे? कुणी आम्हाला शिकवायचं आणि काय करायचं? आता ते आज पण म्हणले ETV लाईनला ती काय देवेंद्र फडणवीसची भाषा बोलते, काय संबंध आहे आमचा त्यांचा? विकास कामाबद्दल आम्ही बोलू ना. आम्ही काय लहान लेकरं विकराय का गोट्या खेळायला? आम्ही समाजाच्या विरोधात कुठलं कृती करायला आम्ही काय इतकी मूर्ख आहेत का? उद्या देवेंद्र फडणवीसांच्या मनात आला असं काय तर आमचा त्यांचा संबंध पण राहणार नाही फडणवीस साहेबांचा. मी स्पष्ट बोलतो तुम्हाला, शिंदे साहेबाचा राहणार नाही काय, आणि राजकारणाचा संबंध पण नाही आम्हाला, मग घेणं देणं पण नाही मला. मी पण फॅडिस्ट माणूस आहे. मी मग सांगितलं माझे वडील डाव्या विचारसरणीतले, आता माघार नाही. नाही माघार मला काय बोलायचं संबंध नाही. त्यांनी मला बोलू नये, मला बोललं की मी बोलणार, मला बोलत नाही. मी माझ्या परीनं जी काय माझे कार्यक्षेत्र किंवा भाग आहे त्या भागामध्ये प्रामाणिकपणानं मराठा समाजाचं काम. काल सुद्धा मी सांगितलं, जर आमच्यातली लोक म्हणली उभारू नका, आमच्या घरातलं कोणीच उभारत नाही, संपला विषय. कोणी पण मराठ्याचं एखादं नेतृत्व पुढं आणा, काय त्याचं 4 पैशाची आमच्यावर जबाबदारी टाका, आम्ही काय असेल ती त्याचा खर्च करून विषय संपला. आमचं राजकारण बंद.
ह्या राजकारणावर काय परपंच आहे का? आम्ही आमचं जे काही उद्योगधंदे त्याच्यावरती आमचं जीवन जगू. आम्हाला काय राजकारणाचा संबंध मनोज जरांगेंच्या वडिलांशी, त्यांच्या पत्नीशी, त्यांच्या मुलीशी कधी तुम्ही बोलला? नाही, कधीच कधीच नाही. कधी नाही. त्यांच्या आजूबाजूला किती लोक असतात जे निर्णय प्रक्रियेत? हे निर्णय होतात कसे जरांगेंचे? एक 5-6 लोक तर असतात बाबा. आणि मला काय म्हणायचं, सगळ्यात आणखीन मला वाईट वाटलं की कुणावर तरी विश्वास ठेवा तुम्ही. ओके, म्हणजे विश्वास ठेवा कुणावर तरी. कोणावर विश्वास नाही? विश्वास ठेवा. तुमचं एक 4, 2, 5 जी जी जीवाभावाची गरजवंत मराठा जे आहेत आपले, अरे त्यांच्यावर तर विश्वास ठेवा ना. त्यांना बरं रोजच मुख्यमंत्री त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करणार आहेत का? मी काय शिंदे साहेबाची बाजू घेत नाही असं, तुम्ही अनेक वेळेला पण सांगितलं ते संविधानिक पद आहे. रोज मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीला जाऊन चर्चा करायची का दादांबरोबर? मुख्यमंत्र्यांची मनोज जरांगेबद्दलची काय भावना आहे? नाही, ती काय मला सांगता येणार नाही का. ज्याच्या त्याचे प्रत्येकाचं तुम्हाला जे अनुभवात आलं ते? नाही, प्रत्येकाचीच भावना हा प्रश्न मिटवायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री असतील किंवा कोण देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील किंवा कोणी जरी असेल, माझ्या एकच मी विचारतो की सगळ्यात मोठा समाज हा मराठा समाज आहे. कुठल्या राजकारणी माणसाची हिंमत आहे साहेब एवढ्या मोठ्या समाजाला अंगावर घ्यायची? साधं 10 घरं जर असला आणि 100-150 एखाद्या समाजाची संख्या असेल साहेब, मला वाटत नाही कुठला राजकारणी म्हणून धाडस करतो त्या समाजाचं वाटत जायचं. नाही, पण तुम्ही जे बोलताय कोट्यवधी मराठा समाज आहे साहेब. ठीक आहे, तुम्ही जे बोलताय ते हाके आणि तत्सम मंडळींचंच मत आहे की मराठा समाज हा संख्येनं अधिक असल्यामुळं, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं अनेक गावामध्ये अस्वस्थता निर्माण झाली, काही नको त्या गोष्टी घडल्या. हे खरं आहे? मी माझा अनुभव सांगतो की गुण्यागोविंदाने आमची बारशी सुद्धा नांदत होती. आता जर परिस्थिती पाहिली तर 5-25 मराठा समाजाची जर मुलं बसली तर एखादा ओबीसी समाजाचा मुलगा चालला तर कडनं चाललाय साहेब. ही नको, यांनी नाही शिकविलेलं आपल्याला. ह्यांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवायचा. आज हिंदवी स्वराज्य का निर्माण झालं? मी काय लय कुठल्या पॉलिटिकल तुम्ही काल सांगितलं, हो, मी पुस्तक वाचली. मी लहानपणापासून मी त्यांच्याकडे बघूनच राजकारण करतो. आणि इथल्या सुद्धा 18 पगड जातीला बरोबरच घेऊन, आता माझ्या इथं तुम्ही जर पाहिलं ना 70% दलित समाज आहे. ठीक आहे, मग जरांगेंच्या आंदोलनामुळे काय झालं? पुन्हा ही काय आता एक समाजामध्ये तेढच निर्माण व्हायला ना एकमेकात. आता ते बीडला तर क्लिप ऐकल्या मी, ह्याच्या हॉटेलमध्ये जायचं नाही, त्याच्या हॉटेल ओबीसीने मराठ्याच्यात जायचं नाही, मराठ्याने ओबीसी जायचं नाही. नको ना असं. ह्याचे परिणाम काय होतील? दुष्परिणाम आहे. आता मला सांगा, मराठा समाजावर एकतर परंपरागत जर पूर्वीचा इतिहास पाहिला, 1000 वर्षापूर्वीचा 1294 पासून देवगिरीपासून जर इतिहास पाहिला, यादव कोळीपासून, तर मराठा किंवा 18 पगड जातीची जी काही मावळी दऱ्याखोऱ्यातली ह्यांच्याबरोबर मुसलमानांची किंवा मोगल असतील, काही आदिलशाही असतील, ह्यांच्या परंपरा मॅक्झिमम काही. आता पठाणाचे सैनिक पण महाराजांच्या ह्याच्यात मावळी म्हणून होते, परंतु मॅक्झिमम जी काही सत्ता केंद्र होती, एका बाजूला मुस्लिम साम्राज्य असायचे आणि एका बाजूला मराठाशाहीचं महाराष्ट्रामध्ये. तर परंपरागत वाद, त्याच्यामुळं कधी जरी पूर्वी दंगली वगैरे झाले तर थोड्याफार त्यांचं नाही म्हणलं तर वैमशी. परत काय कालांतराने दलित समाज बांधवामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाद होतो. नामांतराच्या वेळेला तर मराठवाड्यानं खूप बघितलं, फुल भोगलं. आता पण ओबीसी मराठा वाद नको ना. म्हणजे मी ह्या मताचा कार्यकर्ता आहे की नका, सगळेजण सगळ्या जाती धर्माची लोक मिळून राहावा, आनंदाने राहावा, एकामेकाला पाण्यात बघू नका. राजकारणाचं काय तिकडे चुलीत जाऊ द्या, पण सगळ्यांनी एकामेकाला समविचारानं किंवा एकाने. आता मनोज जरांगे पाटलांनी ते ठरवलंय निवडणूक लढायच्या. आता ते माझ्या मुलाखतीत म्हणाले की अपक्ष लढायच्या का पक्षावर लढायच्या. बरं, ते पुढेही जाऊन असं म्हणाले की ज्यांना तिकीट मिळणार नाही यातली बरीचशी मंडळी माझ्याकडे येतील, मी त्यावेळेला विचार करेन. मनोज जरांगे पाटील हे जर निवडणुकीच्या रिंगणात राहिले तर काय होईल? आनंद आहे त्यांना, माझ्या शुभेच्छा. महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल? नाही, कसं आहे माहिती आहे का, शेवटी कुठंतरी फायदा तोटा दोन्ही बाजूने होतच असतो. म्हणजे आणि हे राजकारण कसं आहे साहेब, तुम्ही तर फार सिनियर आहे, राजकारणामध्ये कुणीच अमृत पिऊन आलेलं नाही. आतापर्यंतच्या राजकारणामध्ये जी भले भले आले पण गेले पण, म्हणजे इतिहास आहे याला. कोण राजकारणामध्ये कधीच कोणी 10, 20, 25 वर्ष आती झालं, कुणी ना कोणी बदल हा होतच असतो. ही निसर्गाचा नियम आहे. त्यामुळं राजकारणामध्ये कोण नवं येईल, कोणामुळं कोणाचा फायदा होईल, कोणामुळं कोणाचा तोडा, ही परंपरा आहे राजकारणाची. त्यामुळं त्यांनी जरी पक्ष काढला आले, कोणाला तरी फायदा होईल, कोणाला तरी तोटा होईल. फक्त कोणाला फायदा होईल? नाही, फायदा तोटा तर त्या मतदारसंघातल्या परिस्थितीनुसार होणार ना. ठीक आहे, या नोटवरती थांबूया. मला पूर्ण खात्री आहे की या मुलाखतीतल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही साकल्याने मिळाली नाही, कारण त्यांनी स्वतःलाही रिझर्व्ह ठेवलं आहे. ते म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे काही बोलले तर मी त्याला प्रत्युत्तर देईन.
मी राजा राऊतांची इतकी सविस्तर मुलाखत NDTVवरती का घेतली तर मला पहिला असा एक लोकप्रतिनिधी दिसला की ज्याने अशी काहीतरी जाहीर भूमिका घेतली. बाकी जे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आहेत ते वेगवेगळ्या इतर समाज घटकातले आहेत. बरं, त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत घेऊन ते महाराष्ट्रासमोर सुद्धा मांडले पाहिजेत. पण त्यांची ही तयारी दिसते आहे मला की आता आर या पार. आणि त्यांनी तर शपथच घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि स्वतःच्या आईवडिलांची की त्यांनी जे सांगितलं आहे ते महाराष्ट्रासमोर आहे. अनेक नवे प्रश्न या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी तयार झालेत. बघूया ते काय म्हणतात. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.